ओ शांताबाई कुठं चालला हो? बोलना बी गेला. काय नाही माय, जरा चालली होती बाहेर. काय झालंय, लय टेन्शन मध्ये दिसायला. कशी आहे मग सून तुमची? काय सांगू माय सुनाचं, काय चांगली सून भेटली नाही बघा मला. का बरं, काय झालं? रोज सकाळी उशिरा उठते, माझं पोरगं उठून चहा करून पिते, मग उठते आयता चहा पिते. घरातलं एक सुद्धा काम करणार बाई, माझा तर जन्म गेला बघा कामामध्ये. पण असली सून भेटली मला. अजून जेव्हा बघितलं तेव्हा माझ्या पोराला म्हणते चल बाहेर जेवाय, चल बाहेर जेवाय. येडं करून टाकल्या माय घराला पुरीनं. तुमचा जावई कसा आहे हो माय? जावई असं तर विचारूच नका हो माय तुम्ही. जावई तर आमचा देव माणूस आहे हो. रोज सकाळी उठल्या उठल्या आमच्या पुरीला चहा करून देतोय आणि तिला घरामधलं कुठलंच काम करू देना बघा. सगळे काम करते, भांडे घासते, सगळेच काम ती माझा जावईच करते. अजून रोज तिला बाहेर जेवाय घेऊन जाते. असला जावई सगळ्याला मिळू द्या बघा. चला मग मी जाते, जरा काम आहे बाहेर, घरी बी जायचं आहे. बरं बरं या मग. काय दुनिया निघाल्या बाई, लोकाच्या लेकी म्हणजे वरीच पडल्या. आता ह्यांना वाटते मोलकरणीवाणी काम करा. आपल्या लेकीवाला म्हणजे एक काम लागणे म्हणते. आता काय बाई दुनिया, खरंच आपल्या स्वतःच्या लेकानं काम केलं की वाईट दिसते पोरग. आणि जावई म्हणजे वरीच पडल्या, त्यांनी सगळे काम करा मग चांगलं. अहो निर्मलाबाई, निर्मलाबाई या क्यों माय, हाव मी घरात या. बसा क्यों. बरंच येणं झालं माय आमच्या घरी. काय नाही माय, त्या घरात बसूच वाट नाही गेले. ते आमच्या सुनाने लई ताप दिल्याची म्हणून आले नाही. चहा करू द्या का मग? उगा थोडा करायला. अहो माय तुम्ही काय बी म्हणा, मला एक तुमची गोष्ट आवडाय नाही बघा. काय झालं ग निर्मला, काय बोलले मी? काय नाही माय, तुम्हाला वाटतंय तुमच्या लेकानं सुनाला काहीच करणे, पण तुमच्या जावयानं सारखं तुमच्या लेकीला खालीवरी बघाव. ही गोष्ट मला पटली नाही बघा तुमची. तुमच्या जावयानं तुमच्या लेकीला सारखं बाहेर खायला घेऊन जावं, हॉटेलला जावं, मग तुम्हाला जावे चांगला आहे. मग त्या सुनाला बी वाटतच असेल की कधी तर बाहेर खावाव. सांगा मी काय खोटं बोलले का बरोबरच आहे की नाही? होय व तुमचं बरोबर आहे. कधी तर खाल्लं तर बरं वाटतंय, रोज रोज खायचं का? मी म्हणते तिला तुला काय काय सामान लागते सांग, मी सगळं आणून देते, घरी बनव, आपण सगळे खाऊत म्हणते हो. अहो माय तसं नाही, तिला बी कवा तर जाऊच वाटत असेल की आता आपले लेकरू कसं आहे तसं लोकांचे बी लेकरूच आहे की हो. त्याच्यामुळे सुनाला आणि लेकीला कधीच हे करणे वेगळं मानणे, आपल्या लेकीवानीच माना सुनाला बी, एवढंच म्हणायचं मी, दुसरं काय नाही. मी तर बघा माझ्या सुनाला माझ्या लेकीच्या वरलं करते बघा. माझी सून बी मला लय जीव लावते, मी बी तिला जीव लावतो. कधीच आम्ही असं सासू सुनासारखं राहिलो नाही, माई लेकीवानीच राहता आम्ही. कधी माझी सून मला उलट बोलणार का, कधी मी ही करणार म्हणणार. लय लाडाची आहे माय माझी प्रिया, लयच गुणाचं आहे बघा लेकरू. माय तुमचं नशीब चांगलं आहे की हो, तुम्हाला चांगली सून भेटली आहे. माझंच नशीब बघा किती खराब आहे. तसं म्हणणं शांताबाई, तसं काहीच राहीना. आपल्या हातात आहे सगळं, सुनाला कसं वागून घ्यायचं. आपणच आधी कळ केल्यावर मग तिनं कसं आपल्याला नीट बघते. त्याच्यामुळे गोड बोलायचं, आपण बी आपली बी गरज आहे. काय टाकून म्हातारपणाला आपल्याला लेखाच्या चित्र पडून राहावं लागतंय. मग उगाच कशाला समोरासमोर वाकडे तोंड करायचं. उगा नीट राहिल्याला सुखानं बरेच. जाऊ द्या आता, झालं गेलं. तुम्ही बी सुनाला समजून घ्या, गोड बोलत जावा, नीट राहा. उगा भांडणं करण्यात काही नाही. उगा तुमच्या दोघीच्या भांडणात त्या लेकाचं मरण व्हायचं, माय लेकराचं ड्युटी करून यायचं, अजून कुणाही भांडणं बघत बसायचं. त्या लेकराने किती सहन करावं. जाऊ द्या, लेकासाठी उगा आवरून घ्या. सुनाला संक्रांतीला कसली साडी घेतली बघा, जशी म्हणलं लेकरानं तशी साडी घेऊन दिली. मला कधी बी असं आधी मध्ये मागणार व सणावाराला मीच घेऊन देते. कधी म्हणणार तोंडाने मला हे घेऊन द्या आई, मला ते घेऊन द्या. मला नुसतं मम्मी मम्मी करत राहते बघा. जाऊ द्या माय, मला एवढ्या दिवस कळाय नाही बघा. तुमच्या दोघीची माया बघून मला बी आता वाईट वाटायले. मी बी असं कसं केली माझ्या सुनाला.
आपण गोड बोलले तर सुनबी बोलेल, माझे बी चुकले बघा.